सिंधुदुर्गाच्या कुडाळ तालुक्यातल्या माणगाव प्राचीन यक्षिणी मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव उत्साहात भाविकांची रामजन्मोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थिती। सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या बहे गावात असलेल्या रामलिंग बेटावर रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी। रामनवमी निमित्ताने प्रभू रामचंद्रांच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी। जरांगेंनी ओबीसींचं आरक्षण संपवलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा पुन्हा जरांगेंवर आरोप। ओबीसी समाज आणि नेत्यांनी जागा होण्याची वेळ। हाकेंचं ओबीसी बांधवांना आवाहन। नवी मुंबईतल्या भाजप नगरसेवक भरत भोईर यांचं नगरसेवक पद धोक्यात। तिसरं अपत्य असल्यानं भोईर यांच्या नगरसेवक पदाला बेलापूर दिवाणी न्यायालयाची स्थगिती। शिवसेना नेत्यांची कोर्टामध्ये याचिका। 8 एप्रिलपर्यंत प्रशासकीय आणि धोरणात्मक निर्णय घेण्यावर प्रतिबंध। अकोला महापालिकेतल्या ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीनंतर आता कायदेशीर लढाई। शिवसेनेत गेलेल्या 4 नगरसेवकांना अपात्र करा। ठाकरेंच्या शिवसेनेची अपात्र करण्यासाठी याचिका। तर 4 नगरसेवकांनी निवडला नवा गटनेता। डोंबिवलीतील शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाचा शिक्षिकेला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ। शाळेविरोधात मनसे आक्रमक। ट्रस्टीच्या मुलाला आमच्या ताब्यात द्या, मनसेची मागणी। जय भारत शाळेतला धक्कादायक प्रकार। हिंगोलीच्या कलगावमधील नाफेड खरेदी केंद्राकडून हमालीच्या नावावर पैशांची वसुली। वाखार महामंडळाच्या गोडाऊनमधले पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। गोंदियातील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना जेवणातनं विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थिनींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू। अन्न आणि पाण्याचे नमुने पाठवले तपासणीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।